आहात शीतलवाणी. बोला येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असा देव आहे ज्याच्या नावाने आजही लाखो लोकांच्या डोळ्यात भक्ती दाटून येते. तर तो देव म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून जेजुरीचा राजा मल्हारी मार्तंड म्हणजेच आपला खंडोबा. अवघ्या किंवा अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ज्यांना ओळखलं जातं तर ते खंडोबा महाराज. पण या खंडोबांच्या नावाबरोबर दोन नावं नेहमी घ्यावी लागतात किंवा ती घेतली जातातच. एक म्हणजे माळसा, दुसरी म्हणजे बानुबाई किंवा जिला बानू बानाई या नावाने देखील ओळखलं जायचं. आजही भक्त प्रश्न विचारतात, खंडोबांच्या दोन पत्नी का होत्या? त्यामध्ये माळसा कोण होती, बानुबाई कोण होती आणि खंडोबांनी दोन विवाह का केले? हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कथेच्या माध्यमातून सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगाची ठरेल. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे. चॅनलचं नाव आहे शीतलवाणी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा, येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. मंडळी, ही कथा भक्तीची आहे, प्रेमाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणणाऱ्या लोकदेवतेची कथा आहे. तर खंडोबा नेमके कोण होते किंवा खंडोबा कोण, हा प्रश्न अनेकांना पडतो. तर खंडोबा हे भगवान शिवांचे मार्तंड भैरव रूप मानले जाते. खंडोबा हे का म्हणजे प्रकट झाले किंवा त्यांनी हा अवतार काय घेतला? तर मनी आणि मल्ल या राक्षसांनी काय केलं होतं, पृथ्वीवर अत्याचार करायला सुरुवात केली होती. त्यामध्ये ते अनेक लोकांचा छळ करत होते. तेव्हा देवतांनी भगवान शिवांची प्रार्थना केली आणि त्यावेळी शिवांनी मार्तंड भैरव रूप धारण केलं होतं. याच मार्तंड भैरवाला आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा म्हणून ओळखलं जातं. मनी आणि मल्ल हे अत्यंत बलवान असे राक्षस होते. त्यांच्या अत्याचारामुळे ऋषीमुनी, सामान्य लोक सर्व त्रस्त झाले होते. तेव्हा खंडोबांनी युद्ध पुकारले. अनेक दिवस हे युद्ध चालले. शेवटी मलाचा वध झाला. मनीने मात्र शरणागती पत्करली, कारण देवाच्या शक्तीचा अंदाज त्याला आला असावा. म्हणून मरण्यापूर्वी मनीने खंडोबाकडे वर मागितला. तो म्हणाला, देवा, माझे नाव तुमच्या सोबत कायम घेतले जावे. खंडोबांनी त्याची इच्छा पूर्ण केली. म्हणून आजही भक्त म्हणतात मल्हारी मार्तंड. तर